आणि सूर्याचं महत्व हे प्रत्येक सजीवाच्या निर्जीवाच्या साठी फार अनन्यसाधारण आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते तो एक दिवस आणि पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते ते एक वर्ष. या गणिताने भोशीकर साहेबांचं सूर्याच्या अनुषंगाने विचार केला तर वय वर्ष 92 होतं. म्हणजे पृथ्वी 92 वेळा सूर्याभोवती फिरलेल्या प्रदक्षिणा त्यांनी पूर्ण केल्या. आणि राहिला चंद्राचा प्रश्न, तर चंद्र 1000 पेक्षा अधिक काळ हा पौर्णिमा आणि अमावस्या बघितल्या तसा आजचा हा योग. जर सूर्य नसता तर काहीच नसतं. सूर्य नसता तर समुद्र नसता, सूर्य नसता तर फोटोसिंथेसिस झालं नसतं, अन्न निर्माण झालं नसतं. त्यामुळे नदीचं पाणी खळखळाटानं वाहतं. तर असं म्हणतात नदी का पाणी लोटरा कोण और खिचरा कोण. मात्र सूर्य तळपतो उन्हाळ्यात आणि सूर्य तळपल्यामुळे समुद्राचं धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, ते ढग बनतात आणि पावसाळ्यामध्ये बादल से फटा जल होकर कर फिर नहेर बनी नदिया गहरी हर देश में रूप में तू ही तू है. त्यामुळे तो सूर्य त्या ठिकाणी आहे, त्याचं महात्म्य पण आहे. आता आपल्या बहुजन समाजामध्ये सहस्त्र चंद्रदर्शन भानगड काय हेच लवकर लक्षात येत नाही. आणि आज यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा. भोसीकर साहेबांची एक तपश्चर्या पूर्ण होत आहे आणि त्यांच्या या तपश्चर्याला अभिवादन करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकत्रित जमलो. भोसीकर साहेबांना आणि त्यांच्या परिवाराला मी म्हणेल की तुम्ही आम्हाला 8 वर्ष आधी कशाला त्रास दिला किंवा आज दिला तर दिला, मात्र 8 वर्षानंतर पुन्हा आम्हाला सर्वांना यायचंय. याचंही निमंत्रण तुम्ही आम्हाला देऊन मोकळं नका हो. तर त्याचं आयोजन करायचंय, कारण त्यांची 100वी आपल्याला सर्वांना ही साजरी करायची आहे. मी प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झालो. माझ्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधींनी जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा सोनियाजींनी मला सांगितलं की तू ज्या जिल्ह्यात जाशील त्या जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ माणसांना त्यांना भेटायचं आणि त्यांची विचारपूस करायची, आवर्जून त्यांच्या घरी जायचं आणि त्यांच्याशी सन्मान आणि सौजन्यपूर्वक त्यांच्याशी तुझा व्यवहार असला पाहिजे. ही माझ्या नेत्यांनी मला दिलेली एक सूचना होती आणि आज त्या सूचनेच्या आदेशाच्याच अनुषंगानं मी या ठिकाणी कुठेतरी उभा आहे. मात्र त्यांचा आदेश माझ्याजवळ जरी असला तरी खासदार द्वय बंधू, आता आपलं असं झालंय की कोणत्या जिल्ह्यात आता काँग्रेसचे काही लोक जास्त राहिलेलेच नाही, ते दुसऱ्या पक्षात चालले गेलेले. त्यामुळे माझं काम तसंच फार मोठं कमी हे कुठेतरी झालंय. मात्र अशा ही या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा मी प्रदेशाध्यक्ष झाल्यावर भोसीकर साहेब मला भेटायला आले, माझ्या शुभेच्छा दिल्या आणि देत असताना माझ्या कार्यकारिणीच्या अनुषंगानं काही जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी त्यांना विचारलं की साहेब तुमचं वय किती. त्यांनी उत्तर दिलं नाही आणि मला त्यांनी गुगली टाकली की तुम्हीच सांगा, तुम्हीच अंदाज बांधा माझं वय किती असेल. आणि अर्थात हा प्रश्न फसवा होता. कोण बनेगा करोडपती 5 कोटीसाठी विचारलेला प्रश्न सोपा असतो इतका त्यांच्याकडे बघून हा प्रश्न मला अवघड वाटला. मात्र तरी देखील 4 ऑप्शन पैकी ऑप्शनलच प्रश्न असल्यामुळे मी तो सोडवण्याचा प्रयत्न केला की म्हटलं 70 ते 75 तुमचं वय असावं. ते हसले, ते म्हणाले चुकले, मला 91 पूर्ण झाले आणि 92व्या वर्षात ची माझी वाटचाल सुरू आहे. आणि त्यांच्याकडे त्यांचा तो उत्साह, त्यांची ती शरीरयष्टी आणि पक्षाच्या बद्दलची त्यांची असणारी ती कमिटमेंट आहे ती मला तिथे भावली. आणि आज माझ्या पक्षाचा एक नेता, माझ्या पक्षाचे एक असा व्यक्ती आहे की ज्यांनी हयात पूर्ण ही काँग्रेस पक्षाला ही अर्पण केली आणि ती अर्पण करत असताना कुठलाही उपकाराचा भाव नाही, कुठेही तक्रारीचा सूर नाही, यथार्थ आणि कृतार्थता ही त्यांच्या आचार विचार व्यवहारातून जी व्यक्त झाली ती होणारी समाधानाची भावनाच ही त्यांना सहस्त्र चंद्रदर्शनाकडे घेऊन गेली आहे.
एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि जाता जाता सत्य शेवटी त्यांचा सर्वात त्याचा प्रचंड व्यासंग अनुभव आहे. मात्र चंद्र 1000च्या वर पौर्णिमा जेव्हा येऊन गेल्या त्याचा आज हा उत्सव आहे. मात्र पौर्णिमा नुसती पौर्णिमा येत नाही, तर चंद्र हा अमावस्या पण त्याला बघाव्या लागतात. त्यामुळे अर्थात 1000 पौर्णिमा ज्या चंद्राने बघितल्या आहे तशा 1000 अमावस्या पण त्यांना बघाव्या लागल्यात. आणि त्या 1000 अमावस्या बघितल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावरची स्मित लकीर नष्ट होत नाही. त्या रसायनाचं नाव आहे भोसीकर साहेब. मी त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकेला मी अभिवादन करतो. सांगा जीवन कसं जगायचं? अर्धा पेला सरलाय म्हणायचं का अर्धा पेला भरलाय म्हणायचं? तुम्हीच ठरवा जीवन कसं जगायचं. पायात काटा रुतलाय म्हणायचं का बागेत फुल फुललाय म्हणायचं? तुम्हीच ठरवा जीवन कसं जगायचं. अंधारात पुढायचं का प्रकाशात उडायचं? पायात काटा गेला म्हणून रडायचं का बागेत फुल फुललाय म्हणून हसायचं? तुम्हीच ठरवा जीवन कसं जगायचं. कणत कणत का गाणं म्हणत. या कवितेचा अर्थ आज भोसीकर साहेबांच्या या सहस्त्र चंद्र दर्शनाच्या माध्यमातून हा समजून घेता आला. याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. चंद्राचा पृथ्वीवर होणारा परिणाम म्हणजे भरती आणि ओहोटी आहे. चंद्र जितकाच पृथ्वीच्या जवळ येईल तेवढी भरती येते आणि मागे जातो तो ओहोटी येतो. ओहोटीचं गणित आहे. आणि या भरती ओहोटीतलाही त्यांनी अनेक भरती ओहोटी पाहिल्या. काँग्रेस पक्षातल्या भरती पाहिल्या, काँग्रेस पक्षातल्या ओहोटी पाहिल्या आणि त्यांच्या जीवनातूनही अशा ओहोटी या निश्चित आल्या असतील. हा देखील एक सहस्त्र चंद्र दर्शनाचा एक गुण. आणि शेवटचा म्हणजे की जे ग्रहण आहे ते ग्रहण लागल्यावर ग्रहण मागणारे असतात दे दान सुटे गिराण. आपण सर्वजण आहे म्हणताना ऐकलं. ग्रहणाचा जो संबंध आहे तो चंद्राशीच आहे. जेव्हा सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मधात जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण लागतं. आणि जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य हे एका लाईनीत येतात तेव्हा चंद्रग्रहण येतं. त्यामुळे नुसत्या अमावस्या झाल्याने महाराज तर अनेक ग्रहण देखील ही त्यांच्या आयुष्यात आली. आणि या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे माणसाचं जीवन. आणि या जीवनाचा जो ठेवा आहे हा सकारात्मक पद्धतीने आपल्या निष्ठेने पुढे घेऊन जायचा, आपल्या वैचारिक कटिबद्धतेतून पुढे घेऊन जायचा, याचं नाव आहे ईश्वररावजी भोसीकर साहेब. मी आपल्याला आपल्या दीर्घ प्रवासाला मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि काँग्रेस पक्षाला आपण जे समर्पित जीवन केलं त्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष नात्यानं मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आम्हाला 100व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेव्हा येऊ तेव्हा आज जे ठरवलं होतं त्यावेळेस बोलील एवढी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.